हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनी हा असा व्हिडिओ. तर मागे मी आणि आहोंनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये होम टूरवरती जे काही क्वेशन विचारले गेले होते, ज्या काही कमेंट्स आल्या होत्या, त्या साऱ्या कमेंट्सना आम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं, की जो काही 18-19 लाख समथिंग काहीतरी आम्हाला जो काही खर्च आलाय 18 लाख, तर त्याचं बायफर्गेशन हवं असेल तुम्हाला तर कमेंट करा. मी नक्की शेअर करेन. आणि आज तो व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतीये. पण इतकी किचकट आहे ही एक्सेल, मी आत्ता पाहिली ओपन करून, की मी याच्या अगोदर तयारी करायला हवी होती, की एक्झॅक्टली कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी पोहोचवता येईल. पण ती माझ्याकडून झालेली नाहीये आणि ऐन वेळेला मी आत्ता करत बसलीये. गेली 1 तास झालं मी या शीटचा अभ्यास करतीये पुन्हा एकदा, की कसं मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवू. कारण 176 आयटम्स आहेत इथे. आणि हे जर का मी सगळे एक्सप्लेन करत बसले, तर किती वेळाचा हा व्हिडिओ होऊ शकतो इमॅजिन करा. तर आपण ना मोठा-मोठा खर्च बघूया. बाकी अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ना खूप आहेत यामध्ये. हार्डवेअर वेळच्या वेळी आणलेलं अगदी सिंगल काय सांगू तुम्हाला टेम्पो अनलोडिंगचा खर्च सुद्धा इथं लिहिलेला आहे. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी मी जे काही हाउसकीपिंग बोलवलं होतं त्यांचाही खर्च लिहिलेला आहे. तर इतक्या काही डीपमध्ये आपण जायला नको. मी मोठा-मोठा तुम्हाला खर्च सांगते, की हा 18 लाख अराउंड कसा आला आहे, याचा अंदाज पण येईल तुम्हाला मग. तर सगळ्यात महत्त्वाचं मी प्लायपासून सुरुवात करते. बघूया आता इतकी रंगीबेरंगी मी करून ठेवली ही शीट, की माझं मलाच लक्षात यावं म्हणून ग्रीन पॅनलचे प्लाय आपण यूज केलेत. त्या अगोदर सांगते सगळ्यात पहिलं, की मी काही आर्किटेक्ट नाही किंवा कोणतीही इंजिनिअर नाही. मी हे का सांगतेय तुम्हाला? कारण हे मेंटेन मीच केलंय. ओके. आहोंची आयडिया आहे ही, की आपण मेंटेन करायचं. म्हणजे आता ते इंजिनिअर आहेत, म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत ही आहे. पण माझी सुद्धा घरगुती पद्धत हीच आहे, की मी छोटा खर्च लिहून ठेवत असते. म्हणजे महिन्याच्या शेवटी आपल्याला कळतं, की आपण किती खर्च केलाय, पुढच्या महिन्यात येणारा खर्च कसा कंट्रोल करायचा. तर तीच ही एक सवय आहे, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत. ही मीच मेंटेन केली आहे. आहोंनी मदत केली आहे. तर चला प्लायपासून सुरुवात करूया. ग्रीन पॅनलचा प्लाय यूज केला आहे आम्ही 19 एमएमचा, 12 एमएमचा आणि 6 एमएमचा. तर टोटल प्लाय बघूया आपल्याला किती लागलेला आहे. आता सगळ्या काही शीट वगैरे मी किती लागल्या, काय लागल्या हे सांगणार नाहीये इथे. जवळपास आम्हाला प्लाय लागलेला आहे ₹2,56,835 चा आणि त्यानंतर पण पुन्हा एकदा 12,000 चा प्लाय आणलेला दिसतोय आणि काही थोडाफार कमी पडला होता तो ज्यांना आम्ही हे काम करायला दिलं होतं, म्हणजे ज्यांचे आम्ही लेबर घेतले होते, त्यांनी सुद्धा 12,000 चं मटेरियल यामध्ये आणून दिलेलं दिसतंय. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 2,00,000 65 नाही 2,75,000 पावणे 3 लाखापर्यंतचा प्लाय यूज झालाय. आणि ज्यांना आम्ही हे काम करायला दिलं होतं लेबर चार्जेसवरती आणि मटेरियल आपण आणलं होतं टिंबर मार्केटमधून जयदीप प्लाय यांच्याकडून. तर त्यांना आम्ही किती रुपये दिले म्हणजे लेबर चार्जेस किती गेलेत आपले, जे काही हे काम केलं गेलंय त्याचं प्लेन वर्कचे चार्जेस काय होते आणि बाकीचं हे जे काही कपाटं बनवणे किंवा हे काही निश बनवणे, डिझाइन बनवणे याचे काय चार्जेस होते, ते लास्ट व्लॉगमध्ये आहोंनी सांगितलं होतं. मला काय त्यात एक्झॅक्ट फिगर माहिती नाही, की किती अमाउंटचे म्हणजे किती परफेक्ट चार्जेस होते. पण त्यांना पूर्ण घराचे लेबर चार्जेस, ह्या घराचे इंटेरियर करण्याचे लेबर चार्जेस ₹3.5 लाख दिले गेलेले आहेत. ओन्ली लेबर चार्जेस. ओके. तर बघा आता तुम्ही यावरून अंदाज घ्या आणि बाकीचा त्यांच्याकडे बाकी पी काम करण्याचे जे काही कामगार होते, तेही आम्ही त्यांच्याकडूनच घेतले होते. म्हणजे पी कामही त्यांनाच दिलं होतं. तर पी काम आमचं झालं होतं ₹76,000 चं. इलेक्ट्रिकलचा माणूस पण त्यांचाच होता, ज्याने पूर्ण घरातलं इलेक्ट्रिकल वायरिंग करण्याचं काम पॉइंटवरती असतं, तुम्हाला माहिती आहे. 54,000 ओन्ली त्याचा खर्च झालेला होता. त्यानंतर बघूया की लॅमिनेटचा खर्च किती आलाय. सगळ्यात महत्त्वाचं असतं प्लाय त्यानंतर लॅमिनेट. लॅमिनेटवरती तर पूर्ण घराचा लूक डिपेंड असतो. तर आम्ही रॉयल टच आणि मॅरिनोचं लॅमिनेट यूज केलंय. त्यामध्ये लॅमिनेट आमचं आहे 1,10,000 चं अराउंड इथं दिसतंय मला. अजून काही पुढे-मागे झालं असेल म्हणजेच लागेल तसं नंतर आम्ही आणलं होतं ते थोडंफार मिस झालं असेल. तुम्ही पकडून चला की 1,20,000 पर्यंत 25 पर्यंत आम्हाला लॅमिनेट लागलेलं आहे. लॅमिनेटचा हा इतका खर्च झालेला आहे. त्यामध्ये किचनची जी काही ॲक्रिलिकची शीट होती ती मी पकडलेली नाही. ती पण एक आहे 6,000 एक्स्ट्राची. आता हा मी असा खर्च सांगते. मला माहिती नाही याचा एक्झॅक्टली तुम्हाला उपयोग होणार आहे की नाही. पण मी माझ्या बुद्धीला पटेल किंवा मी जसं मेंटेन केलं तसंच मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतीये. प्लीज मी आशा करते की तुम्ही समजून घ्याल. जो सगळ्यात मोठा खर्च
जो किचनसाठी झालेला आहे. किचनमध्ये आम्ही हेतिसचे इनोटेक बसवलेले आहेत. म्हणजे ज्याला टँडम्स वगैरे आपण बोलतो. अ, स्टीलच्या जाळी बसवलेल्या नाहीत. तर त्याचाच खर्च ₹50,000 झालेला आहे. ओन्ली त्या टँडम्सचा. कारण 9 हेतिसचे टँडम लागलेत. इनोटेक लागलेले आहेत आणि इनोटेक बऱ्यापैकी महाग असतात. जे फर्निचर बनवतात किंवा बनवत आहेत त्यांना माहिती असेल. तर तिथे ₹50,000 त्या टँडम्सलाच गेलेले आहेत. यावरून आता अंदाज करा, की खर्च कसा-कसा आलेला आहे. आणि जो काही किचन काउंटर मी चेंज केलाय, म्हणजे ब्लॅक ओटा होता तो काढून कॉडचा ओटा बसवलाय व्हाईट कलरचा आणि जो आहे पेट्रो स्टोनचा. अतिशय उत्तम क्वालिटीचा तो मला मिळालाय. तर तो त्याच्या 2 शीट यूज झालेल्या आहेत आणि 1 शीट आम्हाला ₹17,000 ला मिळालेली होती. तर 34,000 चा आम्ही कॉर्ड्स बसवलेला आहे घरात. फेविकॉल मरीन म्हणजेच जे काही प्लाय आणि लॅमिनेट असतं ते चिटकवण्यासाठी जो काही फेविकॉल यूज होतो, त्याचे जवळपास 3 ड्रम यूज नाही सॉरी 2 ड्रम यूज झालेत आणि पुन्हा थोडाफार एक 4-5 चा लूजमध्ये विकत आणला गेलाय तो फेविकॉल मरीन. तर 1 ड्रम 11,000 ला आम्हाला त्यावेळेला मिळालेला आहे. ₹11,088 ला म्हणजे 22,000 म्हणजे ते उरलेले 4 26,000 ते 27,000 चा फेविकॉल यूज झाला आहे. आता घरामध्ये जे काही स्लायडिंग चॅनल्स बसवलेत, हे पाठचा जो वॉर्डरोब दिसतोय त्या वॉर्डरोबला वगैरे. नंतर बाथरूममध्ये खाली काउंटर बनवलाय, तिथे स्लायडिंग आहे. आमच्या मास्टर बेडरूमला वॉर्डरोबला स्लायडिंग आहे. तर हे सगळे स्लायडिंगचे जे काही चॅनल यूज केलेत ना, सगळे ब्रँडेड आम्ही वापरले मटेरियल. त्यामुळं याचा खर्च ₹14,150 झालेला आहे. टेलिस्कोपी चॅनल जे काही यूज झालेत, ते सुद्धा आम्ही हेतिसचेच वापरलेत. ते जवळपास ₹25,000 चे आहेत. ऑटो हिंजेस जे आहेत, त्यामध्ये 2 ऑटो हिंजेस आहेत त्यामध्ये ₹12,000 चे आणि खेकडा हिंजेस आहेत ₹2,500 चे. गॅस पंप जे आहेत, हिप्पोचे यूज केलेत आम्ही. तर गॅस पंप लागलेत आम्हाला जवळपास ₹3,000 चे. ओके. एम-डी-एफच्या शीट, एम-डी-एफ तर बऱ्याच वेळा आणलं गेलंय. ते एक 10,000 चं एम-डी-एफ तुम्ही पकडू शकता. एम-डी-एफ आणि हो, अ, अजून एक की ग्लासवर्क झालंय घरामध्ये. तर ग्लासवर्कला ₹46,000 गेलेत. ₹46,000 चं ग्लासवर्क केलेलं आहे. जास्तच असू शकतं. फक्त मला इथं एकाच ठिकाणी दिसतंय म्हणून मी तुम्हाला सांगतेय, कारण ग्लास घरात भरपूर वापरला गेलाय. यावरून फक्त तुम्ही अंदाज घ्या बरं का, ठोकळ. याचा काही तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर मी अगदी वन बाय वन सांगते आणि त्याचा यूज होणार आहे असं नाही. एक अंदाज, की मटेरियल कोणतं-कोणतं यूज केलं जातं आणि किती-किती खर्च असतो फर्निचर करताना. पॉलिश आम्ही ना जे काही हे बनवलंय फर्निचर, ते फर्निचर बनवताना ना, बनवून झाल्यानंतर सगळेच पॉलिश करतात असं नाही. मला असं वाटतं की 90% लोकं तरी पॉलिश करत नसावेत. आम्ही त्याला पॉलिश केलंय. म्हणजे जे काही ब्लॅक लाईन दिसत असते, लॅमिनेट, प्लाय जिथे कनेक्ट असतो तिथे, तर तो दिसू नये म्हणून पूर्ण घरातील फर्निचरला काम जे झालंय तिथे पॉलिश करण्यात आलंय. तर त्या पॉलिशचा खर्चच ₹22,000 झालाय. हं. तर तो. आणखी एक की घरातले कर्टन्स पण बऱ्याच जणांना आवडले होते. तर कुकरेजाचे कर्टन्स आहेत जे 68,000 म्हणजे 68,000 चे कर्टन्स झालेत. घरामध्ये जी काही हँगिंग लॅम्प यूज केली आम्ही, जी आम्ही आणली होती दगडूशेठच्या इथून. दगडूशेठच्या समोर भोरळीच बोलतात ना? बहुतेक भुराळीच बोलतात. जिथे पूर्ण सगळी इलेक्ट्रिक शॉप आहे, सगळे लाईटचेच, लॅम्पचेच शॉप आहे. तिथून एका वेळेला 14,000 चे लॅम्प्स आणले गेलेत आणि काही उरले होते ते पिंपरीतून सुद्धा आणलेत. म्हणजे तुम्ही पकडू शकता की 17,000-18,000 च्या लॅम्प घरामध्ये डेकोरेटिव्ह लाईट्स जी असते ना, ती यूज झाली आहे. डायनिंग टेबल आणि टिपॉय हा सगळ्यात लास्टला आला होता, जो आम्ही आमच्या चॉईसनी कस्टमाइज करून घेतला, बनवून घेतला आहे. तर ओनेक्सचा स्टोन यूज झालाय. तोच महाग असतो, तोच इम्पोर्ट करावा लागतो आणि सागवानी आमचा डायनिंग आहे. तुम्ही पाहिला असेल आता बऱ्याच व्लॉगमध्ये. तर त्याचाही मी त्यावेळेला व्लॉग शेअर केला होता. तर 72,000 खरं तर ₹75,000 त्यांनी मागितले होते. उरलेले ₹3,000 आम्ही आजपर्यंत दिलेले नाहीत. तर ₹72,000 आम्ही डायनिंगला दिलेत. आणि खरंच चांगला करून दिलाय त्यांनी. घरामध्ये टॅप चेंज केले होते. मास्टर बेडरूममध्ये, मग नंतर इथे कॉमन वॉश बेसिनच्या इथे. तर ते टॅप्ससाठी सुद्धा खूप बऱ्यापैकी खर्च येतो बरं का. ₹3,500 चा एक टॅप आहे. असे 2 टॅप यूज केले गेले आहेत. जे आम्ही लॅमिनेट, प्लायवूड आणि म्हणजे जे काही मागवलं होतं टेम्पो, आता मटेरियल आम्ही आणलं होतं हां. तर ते उतरवण्यासाठी जे काही लेबर होते, त्या लेबरना आम्ही किती चार्ज दिलाय.
त्याच लेबरनी घरातलं सुद्धा काम केले. पण त्या चार्जेसमध्ये हे चार्जेस इन्क्लूड नाहीयेत बरं का. तर तिथे सेपरेट ₹11,750 आम्ही चार्ज दिलाय. उतरवण्यासाठी मटेरियल म्हणजे बघा त्याला काय बोलतात लिफ्टिंग चार्जेस ते सुद्धा दिलेत. कारण बरोबर आहे हो, लिफ्ट चालू नव्हती त्यावेळेला की नाही चालू होती. शेवटी चालू होती. पण लिफ्टला परमिशन नसते मटेरियल कॅरी करण्याची. कारण नवीन असते, खराब होऊ शकते, मटेरियल टच होऊन. सगळेच इंटिरियर करतात. मग सगळ्यांनी जर का लिफ्ट वापरली तर त्या लिफ्टची हालत काय होईल बघा. मग 7व्या मजल्यापर्यंत खालून त्यांनी चढवलं. तर अर्थातच पैसे देणं गरजेचे आहे. हे 11,750 सुद्धा त्या मेहनतीसाठी कमीच आहेत, असं मी म्हणेन. पण दिले गेलेत त्यांना. त्यांनी जितके सांगितले त्या पद्धतीने ते दिलेत. आता ज्या काही मी डेकोरेटिव्ह लाईटचा खर्च सांगितला तुम्हाला, पण त्या सोडून सुद्धा बाकीच्या ज्या काही सिस्काच्या लाईट आम्ही घरामध्ये यूज केलेत, त्या जवळपास 18,000च्या लाईट यूज झालेल्या आहेत. कलरसाठी किती खर्च झालाय, तर मटेरियल हे 14,000चं आम्ही आणलं होतं आणि ₹25,000 कलर करणाऱ्यांना दिलेले आहेत. तर एवढा हा कलरचा खर्च आहे. भटजी बुवांना दिलेला ॲडव्हान्स सुद्धा लिहिलेला आहे. घराची जी काही वास्तुशांतीची पूजा घातली होती, त्याला 10,000 काहीतरी खर्च केलाय. आणि जी प्रोफाईल, जी प्रोफाईल म्हणजेच किचनमध्ये जे काही हँडल्स आहेत, त्याला जी प्रोफाईल बोलतात. विथ एंड कॅप. एंडला ना त्याला एक कॅप मिळते. ती फिट केली की लहान मुलांना वगैरे ते कट नाही होऊ शकत. ते सेफली राहतं किंवा आपल्या लेडीज लोकांना पण स्वयंपाक करताना ते हाताला लागू नये वगैरे म्हणून. घराला जे काही युरोपाचं लॉक आहे, ते आहे ₹2,500चं. सी स्लायडिंग डोअर हँडल आणि फ्लश डोअर हे जे हँडल मिळून 4,720चे हँडल्स यूज झालेत. हॉलमध्ये जे काही फ्रेंच वॉल बनवली आहे, युरोपियन थीम मोल्डिंग यूज करून. ते मोल्डिंग ओन्ली ₹5,000चं आहे बरं का. ₹5,075चं मोल्डिंग यूज झालंय. 125 केजी बेड कैची ओके. गॅस पंप यूज झालेत ₹7,700चे. तर चला, मला असं वाटतं यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, की कसा-कसा, कुठे-कुठे, छोटा-छोटा खर्च होत जातो आणि एक मोठी अशी अमाउंट बनते. लुवर्स यूज झालेत ₹5,250चे. त्यामध्ये अजून मोठा खर्च म्हणजे फ्रिज पण लिहिलेला आहे, जो आम्हाला डिस्काउंट करून विजय सेल्समधून ₹35,000 ला मिळाला होता आणि आरो मिळाला होता. केंटचा आरो आम्ही बसवला होता तो ₹16,864चा. तर मैत्रिणींनो मला असं वाटतं बस झालं. हे सांगून आता माझंच तोंड दुखायला लागलं. चला तर मग कशी वाटली ही इन्फॉर्मेशन किंवा कसं वाटलं हे बाय फर्ग्युसन? थोडाफार तुम्हाला अंदाज आला असेल या सगळ्याचा. मी जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा. अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ हा इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.